Today we will start with our next topic. Okay. Uh, Previously we have studied about unit number 1, basic syllabus of our Java programming subject. We have seen the whole syllabus. We have seen first 2 point, Java features and Java programming environment, how to define class and object. Now we will be seeing 1.3, which is Java token, data types, symbolic constant, scope of variables, and operators. Also, today in this lecture, we will see how to run a basic program of Java. Okay, so let's start. Yes. So Java tokens. A token is the smallest individual element of a Java program that compiler can recognize. Okay. Like आपण बोलतो की टोकन किंवा एक तिकीट और टोकन ऑफ अप्रिशिएशन म्हणजे एक एलिमेंट आपण एक देत असतो. ओके. तो एलिमेंट म्हणजे आपला जावा टोकन. जसं लाईन ऑफ कोड जो असतो तो सेंटेन्स असतात, त्याच्यामध्ये सेंटेन्सेस असतात. तसेच टोकन्स म्हणजे तुमचे प्रॉपर कीवर्ड्स, पंक्च्युएशन किंवा सेमिकोलन, कोलन, ऑपरेटर्स हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. खाली बघा, खाली आपण तिथे लिहिलेले आहेत कीवर्ड. ओके. कीवर्ड्समध्ये रिझर्व्ह वर्ड्स लाईक क्लास, पब्लिक, इंट, इफ हे सगळे कीवर्ड्स आपण त्याच्यामध्ये यूज करतो. सेकंड आहे आयडेंटिफायर्स म्हणजे आपण क्लासेस यूज करतो, मेथड्स यूज करतो, काही व्हेरिएबल्स यूज करतो, राइट? ते सगळे आयडेंटिफायर्स मध्ये येतं. थर्ड आहे लिटरल्स. लिटरल्स म्हणजे आपले कॉन्स्टंट व्हॅल्यूज. कॉन्स्टंट व्हॅल्यूज म्हणजे तुमचे वर्ड्स, इंटिजर व्हॅल्यूज किंवा तुमचे फ्लोट व्हॅल्यूज ते सगळे तुमचे लिटरल्स मध्ये येतं. ऑपरेटर्स मध्ये तुमचे जे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत, कंपॅरेटिव्ह ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स हे सगळे सिम्बल्स कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण यूज करणारे सिम्बल्स म्हणजेच ऑपरेटर्स. नेक्स्ट आहे सेपरेटर्स. सेपरेटर्स म्हणजे आपण आपल्या लाईन ऑफ कोडमध्ये आपण स्टार्टिंग ऑफ द कोड अँड द एंडिंग ऑफ द कोड ऑल्सो पर्टिक्युलर आपण जर एखादं मेसेज प्रिंट करत असू तर त्याच्या लास्टला आपण सेमिकोलन यूज करतो, राइट? किंवा एखादी स्टेटमेंट डिफाईन करायची असतील, पॅरामीटर्स डिफाईन करायचे असतील तर आपण कॉमा यूज करतो. हे सगळे गोष्टी येतात तुमचे सेपरेटर्स मध्ये. पॅरेंथेसिस आपण त्याला म्हणू शकतो. ओके. दीज ऑल थिंग्स आर इन जावा टोकन्स. नेक्स्ट आहे आपले डेटा टाइप्स. डेटा टाइप्स म्हटलं की आपण सी मध्ये बघितलेले आहेत प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्ह. आता इकडे आपण प्रिमिटिव्ह मध्ये बुलियन आणि न्यूमरिक दोन्ही आपण त्याच्यामध्ये घेतो. मोस्टली आपण प्रिमिटिव्ह यूज करतो, नॉन प्रिमिटिव्ह पण करतो, पण प्रिमिटिव्ह मध्ये बुलियन आणि न्यूमरिक आहे. ओके. न्यूमरिक मध्ये कॅरेक्टर्स आहेत आणि इंटिजर्स आहेत, इंटिग्रल आहे. कॅरेक्टर्स मध्ये ऑब्व्हियसली डायरेक्ट कॅर आहे. कॅर म्हणजे एखादं पर्टिक्युलर वर्ड. जर समजा मला फक्त एक वर्ड प्रिंट करायचं असेल ए, बी, तर ते सगळं कशामध्ये येणार आहे तुमचं कॅरमध्ये. बुलियनमध्ये आपले जे काय बुलियन ऑपरेटर्स आहेत, लॉजिकल ऑपरेटर्स आहेत, ते आपण यूज करू शकतो बुलियनमध्ये. नेक्स्ट वी हॅव इंटिग्रल. इंटिग्रलमध्ये एक इंटिजर असतं आणि एक फ्लोट पॉइंट असतं. इंटिजरमध्ये तुमचे इंटिजर्स म्हणजे 10 डिजिट, 100 डिजिट व्हॅल्यूज असतात. लाँग आहे, शॉर्ट आहे, बाईट आहेत. हे सगळे काय झाले तुमचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स झाले. फ्लोटिंगमध्ये पण फ्लोट अँड डबल आहे. नॉन प्रिमिटिव्हमध्ये स्ट्रिंग, ॲरे आहे, एक्सेट्रा, एक्सेट्रा. तर हे सगळे जे आहेत हे आहेत डेटा टाइप्स. आफ्टर तुम्ही तुमचा क्लास नेम डिक्लेअर करता, त्याच्या खाली आपण काय करतो इनिशियलाइज करतो आपण डेटा टाइप्स. व्हेरिएबल्समध्ये आपण स्टोअर करतो ते डेटा टाइप्स. सॉरी ते व्हॅल्यूज आपण स्टोअर करतो व्हेरिएबलमध्ये आणि त्याला डेटा टाइप प्रिमिटिव्ह डेटा टाइप आपण डिफाईन करतो और नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप आपण प्रेफर करतो तिथे लिहितो आपण. सो दिस इज डेटा टाइप्स. आय नो मी टॉपिक्स थोडेसे फास्ट घेतेय कारण हे जे टॉपिक आहे तुमचे डेटा टाइप्स, ऑपरेटर्स हे सगळे ऑलरेडी तुम्हाला सी मध्ये झालेले आहेत. फक्त एक ओव्हरव्ह्यू म्हणून आपण हे बघतोय. नेक्स्ट आहे सिम्बॉलिक कॉन्स्टंट. सिम्बॉलिक कॉन्स्टंट म्हणजे काय? इट इज अ व्हेरिएबल हुज व्हॅल्यू कॅनॉट चेंज. म्हणजे ज्याची व्हॅल्यू व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. वन्स इट इज असाइन्ड, इट इज असाइन्ड. ओके. जसं की जावामध्ये आपण फायनल कीवर्ड यूज करतो. फायनल कीवर्ड आपण कुठल्याही डेटा टाइप, प्रिमिटिव्ह डेटा टाइप
च्या समोर आपण यूज करतो. त्याचं काम हे असतं किंवा त्याचं युसेज हे की जर आपण फायनल त्या डेटा टाइपच्या पुढे लिहिलं, तर त्या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू आहे ती फिक्स्ड असणार आहे त्या व्हेरिएबलची. ओके. ते आपण इनिशियलाइज करतो. जसं खाली एक्झाम्पलमध्ये आपण लिहिलेलं आहे, फायनल डबल पाय इज इक्वल्स टू 3.14. पाय व्हॅल्यू ही फिक्स्ड असते 3.14. तर ती फिक्स्ड व्हॅल्यू आहे म्हणून आपण तिथे पुढे फायनल ही लिहिलेलं आहे. ओके. द कंपायलर विल थ्रो अॅन एरर जर आपण 4.0 दिलं तर. का? कारण आपण पाय व्हॅल्यू ही आपली फिक्स्ड आहे आणि आपण त्याच्या पुढे फायनल ही लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे आपलं जावा स्टेटमेंट. स्टेटमेंट्स म्हणजे तुमचे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स अँड ऑल. ओके. जावा स्टेटमेंटमध्ये एक असतं आपलं सिलेक्शन स्टेटमेंट, नंतर असतं इटरेशन स्टेटमेंट आणि दुसरं असतं ट्रान्सफर स्टेटमेंट. ओके. ह्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला सिलेक्शन स्टेटमेंट अँड इटरेशन स्टेटमेंट तुम्हाला येतं. ओके. तर कसं आता म्हणजे 4 मार्कासाठी येतं आणि ह्याचा डायरेक्टली एक प्रोग्राम येतो. तर आपण ह्याचे प्रोग्राम बघणार आहोत एक-एक. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण बेसिक प्रोग्राम बघणार आहोत. तर पहिला आहे सिलेक्शन स्टेटमेंट. त्याच्यामध्ये इफ एल्स स्विच स्टेटमेंट आहे आपल्याला. आपण हे प्रोग्राममध्ये अजून थोडंसं डीपली जाणार आहोत. इटरेशन स्टेटमेंटमध्ये व्हाईल, डू व्हाईल आणि फॉर आहे. ओके. ट्रान्सफर स्टेटमेंटमध्ये ब्रेक, कंटिन्यू, रिटर्न आणि ट्राय. हे सगळ्याचे प्रोग्राम्स किंवा सिंटॅक्स आपल्याला माहिती आहेत. सीमध्ये आपल्याला झालेले आहेत. फक्त जावामध्ये आपण कसं कन्स्ट्रक्ट करणार आहे हे आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. सो दिस इज द जावा स्टेटमेंट, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स which we will see in Java. ओके. द नेक्स्ट टॉपिक इज स्कोप ऑफ व्हेरिएबल. सगळ्यांना माहिती आहे व्हेरिएबल म्हणजे काय. व्हेरिएबल म्हणजे आपण एक सर्टन डेटा टाइप घेतो. आपल्याला काही ऑपरेशन्स, आपल्याला काही टास्क परफॉर्म करायचे असतात. तेव्हा आपण एक डेटा टाइप घेतो. त्या डेटा टाइपला आपण एक व्हेरिएबल असाइन करतो आणि त्या व्हेरिएबलमध्ये आपण आपल्या व्हॅल्यू स्टोअर करतो. ओके. तर इथे स्कोप ऑफ व्हेरिएबलमध्ये आपल्याला भरपूर टाइप्स भेटतात. लोकल, इन्स्टन्स, स्टॅटिक अँड ब्लॉक स्कोप वगैरे. पण आपण इथे फक्त 2च बघणार आहोत. लोकल व्हेरिएबल अँड स्टॅटिक व्हेरिएबल. सो इन लोकल व्हेरिएबलमध्ये काय होतं, मोस्टली आपण कॉमन व्हॅल्यूज जे आहेत किंवा युजर डिफाईन्ड जे व्हेरिएबल्स आहेत, ते आपण व्हेरिएबल डिफाईन करू शकतो. जसं की इथे इंट काउंट इज इक्वल्स टू 10. Int is a primitive data type. 10 is a storage value. But here count is nothing but a user defined variable. म्हणजे युजरनी डिफाईन केलेलं व्हेरिएबल आहे. मग इथे तुम्ही एबीसी द्या, सम द्या, ॲडिशन द्या किंवा इथे काहीही तुम्ही वेगळं कॅरेक्टर दिलं किंवा एक स्ट्रिंग म्हणजे एक काहीही नाव दिलं तरी तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. दॅट इज लोकल व्हेरिएबल्स. नेक्स्ट वी हॅव क्लास व्हेरिएबल विच इज ऑल्सो नोन ॲज स्टॅटिक व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल इज नथिंग बट इट डिक्लेअर्स विथ स्टॅटिक कीवर्ड. म्हणजे आपण इंटिजर किंवा जे काही डेटा टाइप आपण तिथे इनिशियलाइज करणार आहे, त्याच्या पुढे आपल्याला स्टॅटिक कीवर्ड हे लिहावं लागतं. बरं हे का लिहायचं आहे? तर these variables are shared across all instance of a class. They are often used for constant or share configuration and can be accessed using the class name itself. म्हणजे जेव्हा पण आपण क्लास नेम ऍक्सेस करू, तेव्हा आपण हा जो स्टॅटिक व्हेरिएबल आहे आपण जो इनिशियलाइज केलाय, तो आपण कधीही यूज करू शकतो. इथे आपण आपण बघू शकतो एक्झाम्पलमध्ये पब्लिक स्टॅटिक इंट काउंट इज इक्वल्स टू 0 हे आपल्याला तिथं दिलेलं आहे. ओके. ह्या लेक्चरमध्ये आपण थिअरीमध्ये स्कोप ऑफ व्हेरिएबल पर्यंतच पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रोग्राम. ओके. प्रोग्राममध्ये आपण फर्स्ट 2 प्रोग्राम्स पाहणार आहोत. सेटअप ऑफ जावा प्रोग्रामिंग डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट युजिंग कमांड प्रॉम्प्ट अँड आयडी. मग तुम्ही व्ही-एस कोड, नेटबिन किंवा मग तुम्ही नोटपॅडवर पण रन करू शकता. त्याचे स्टेप्स तुम्हाला ChatGPT किंवा नॉर्मल Googleवर पण भेटून जातील. जर तुम्हाला ह्या प्रॅक्टिकलसाठी जर खरंच सेपरेट व्हिडिओ पाहिजेल असेल, तर मला खरंच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की तुम्हाला याच्यासाठी वेगळा व्हिडिओ पाहिजेल. तर मी तसा अपलोड करेल. सध्या आपण एक नॉर्मल क्लासचा प्रोग्राम बघू. ओके.
Let's copy this program. Okay. येस. नाव इन नोटपॅड. मी नोटपॅड यूज करतेय. नोटपॅड प्लस प्लस त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ऑलरेडी मी तिथं पेस्ट करून ठेवलेले आहेत कोड्स. म्हणजे हे मी स्वतः रन केलेले आहेत सगळे प्रोग्राम्स. पहिला जो प्रोग्राम आहे तो बेसिक प्रोग्राम असला पाहिजे. सो आपण इथे क्लास ए म्हणून स्टार्ट केलेला आहे. क्लास ए लिहिलेला आहे. ए इज नथिंग बट अ क्लास नेम ओव्हर हिअर. नंतर आपण इथे काय म्हणतात त्याला सेपरेटर्स यूज केलेले आहेत, पॅरेंथेसिस यूज केलेले आहेत. हे कर्ली ब्रॅकेट्स जसं आपण सी मध्ये सी प्लस प्लस मध्ये यूज करत होतो अगदी तसंच. त्याच्यानंतर आपण एक लाईन यूज केलेली आहे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. ओके. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स इज नथिंग बट अ लाईन. जसं तुम्ही सी आणि सी प्लस प्लस मध्ये व्हॉइड मेन यूज करत होता टू स्टार्ट युअर ऍक्च्युअल प्रोग्राम, तसं इथे तुम्ही काय यूज करताय, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. पब्लिक इज नथिंग अ ॲक्सेस स्पेसिफायर. स्टॅटिक हे कीवर्ड आहे जे आपण यूज करतोय. ओके. जिथून आपला ऍक्च्युअल प्रोग्राम स्टार्ट होणार आहे खाली. इथे स्ट्रिंग आर्ग्युमेंट इज नथिंग बट कमांड लाईन आर्ग्युमेंट. ह्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग आणि आर्ग्युमेंट्स जे आपण खाली डिफाईन करणार आहे ते ऑलरेडी आपण लिहितोय. इथे तुम्ही बघू शकता वरती काही आपण पॅकेजेस किंवा इम्पोर्ट करत नाहीये आपण. कुठलेच हेडर फाइल्स वगैरे काही इम्पोर्ट करत नाहीये. नॉर्मल एक आपला कोड आहे. मग नंतर इथं आपण सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन गुड इव्हनिंग लिहिलेलं आहे. ओके. सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन म्हणजे जसं तुम्ही प्रिंटएफ यूज करत होता, तसं इथं आपण काय यूज करतोय, सिस्टम डॉट आउट प्रिंटएलएन. ओके. इथे मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे गुड इव्हनिंग वगैरे. ओके. इथे काय मेसेज तुम्हाला प्रिंट करायचं आहे ते तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये प्रिंट करायचं. नाव लेट्स रन दिस. मग रन कसं करायचं? तुम्ही तुमच्या फाइल एक्सप्लोररमध्ये जायचं आणि सी ड्राईव्हमध्ये आपण ॲक्चुअल जिथं जावा फोल्डर क्रिएट केलेला आहे, जसं इथं तुम्ही बघू शकता जावा फोल्डर. त्याच्यावर क्लिक करायचंय. जेडीकेवर क्लिक करायचंय, बिनवर क्लिक करायचंय. इथे आपण तो कोड जो सेव्ह केलेला आहे, सेव्ह आपण इथे फाईलमध्ये जाऊन सेव्ह ॲजमध्ये सेव्ह करतो. हे सगळ्यांना माहितीच असेल. दिस इज अ व्हेरी बेसिक थिंग. ओके. त्याच्यानंतर इकडे हे जे पॅनल आहे त्याच्यावर क्लिक केलं, की तुम्हाला फक्त सीएमडी टाकायचंय. मग तो तुम्हाला डायरेक्ट त्या पाथवर आणून सोडतो. नेक्स्ट आपल्याला इथे जावा सी स्पेस तुमच्या जे फाईलचं नाव आहे ए डॉट जावा. इथे बऱ्याचदा स्टुडंट काय करतात किंवा त्यांना कन्फ्युजन होतं. जावा सी स्पेस ए डॉट जावा ते वेगळंच काहीतरी कमांड लिहितं. तसं आपल्याला करायचं नाही. जावा सी म्हणजे सी हिअर डिफाईन्स कंपायलेशन. आपण इथे कंपाईल करतोय. ए जे आपण क्लास नेम दिला होता तोच तुम्हाला तेच फाईल नेम पण द्यायचं आणि तेच इथं कमांड प्रॉम्प्टवर पण टाकायचं आणि डॉट जावा हे तुमचं एक्सटेन्शन आहे. एंटर केलं की तुम्हाला असं नो एरर विथ नो एरर पुढं तुम्हाला पास ऑन करता येते. ओके. तेव्हा तुम्हाला सेम कमांड टाइप करायची आहे. फक्त जावा स्पेस तुमचं फाईल नेम. गुड इव्हनिंग मेसेज इथे तुम्हाला प्रिंट झालेला दिसेल. ओके. नेक्स्ट अजून एक प्रोग्राम बघू आपण इंटरेस्टिंग. प्रोग्राम नंबर 2 आहे हा. प्रोग्राम नंबर 2 आता ही जी फाईल आहे ज्याच्यामध्ये मी सगळे प्रोग्रामचे कोड आणि आउटपुट वगैरे सगळं दिलेलं आहे. तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या मॅन्युअलला पण हे प्रिंट आउट करून म्हणजे तुम्ही हे करू शकता. ओके. आता इथे प्रॅक्टिकल नंबर 2 आहेत. हे सगळे ऑपरेटर्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. तर रिलेशनल ऑपरेटर्स यू नो. ओके. ग्रेटर दॅन, लेसर दॅन वाले ते कंपॅरेटिव्ह आणि रिलेशनल ऑपरेटर आहेत. युनरी ऑपरेटर म्हणजे तुमचे इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट वालं. बायनरी ऑपरेटर हे तुमचं प्लस, मायनस हे जे आहेत ते आहेत. ओके. अरिथमॅटिक पण तुम्ही बघू शकता. इथे कोड दिलेले आहेत. मी कोड तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करेल किंवा आपल्या टेलिग्राम ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला ते अपलोड करून देईल. इथे तो प्रोग्राम आपण बघू शकतो. ओके. प्रोग्राममध्ये अरिथमॅटिक आहे, रिलेशनल एक आहे आणि लॉजिकल आहे. ओके. ठीक आहे. हा जर प्रोग्राम आपल्याला व्यवस्थित एकदम तुम्हाला एक्सप्लेनेशन सकट हवे असेल, तर हे आपण नेक्स्ट लेक्चर ह्याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकेल. कारण ह्या लेक्चरचा पण काही टाईम स्लॉट आहे. सो मी तुम्हाला सांगेलच. ओके. सो इफ यू लाइक दिस व्हिडिओ, सबस्क्राईब, शेअर एंड कमेंट.